मराठी भाषा गौरव दिन केवल एक दिन नहीं बल्कि एक उत्सव है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेता विनोद जाधव ने कहा कि मराठी भाषा दिन न केवल महाराष्ट्र में बल्कि देश विदेश में जहां भी मराठी लोग हैं वहां हर्षोल्लास से मनाया जा रहा है। ठाणे स्टेशन परिसर में लड्डू बांटकर लोगों को अधिक से अधिक मराठी भाषा का उपयोग करने की अपील की गई। उन्होंने कहा कि मराठी अस्मिता और गर्व को बनाए रखने के लिए मनसे और राज ठाकरे हमेशा तत्पर हैं। ठाणे में अविनाश जाधव ने एसटी बस डिपो में हुई महिला अत्याचार की घटना को दुर्भाग्यपूर्ण बताया। उन्होंने मांग की कि पुलिस को बस स्टैंड और रिक्शा स्टैंड पर सतर्कता बढ़ानी चाहिए और नियमित जांच करानी चाहिए। भीड़ की घटना के बाद इस तरह के अपराधों में बढ़ोतरी देखने को मिल रही है। बदलापुर में भी ऐसी घटना हुई। जाधव ने गृह विभाग से तत्काल कार्रवाई करने की मांग की है। परप्रांतीय मुद्दे पर बोलते हुए उन्होंने कहा कि महाराष्ट्र में रहने और कमाने वालों को मराठी संस्कृति और भाषा का सम्मान करना चाहिए। यदि कोई मराठी लोगों का अपमान करेगा तो उसे उसी तरह से जवाब दिया जाएगा। आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मला असं वाटतं की हा दिवस नसून आमच्यासाठी सण आहे। या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि आज मराठी भाषा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात जगभरात जिथे जिथे मराठी माणूस राहतो तो आज साजरा करतोय। आम्ही देखील ठाणा स्टेशनमध्ये लाडू वाटून मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा असं लोकांना अपील करतोय। या महाराष्ट्रात मराठीचा अभिमान आणि मराठीचा जागर व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब नेहमीच तत्पर आहेत। मला वाटतं की कालची घटना ही दुर्दैवी आहे। अशी घटना घडू नये। अशा एसटी जे डेपोज आहेत, एसटी डेपोज असतील, रिक्षा स्टँड असतील, त्याच्यावर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे। यांचं वेळोवेळी या जागेवर जाऊन त्यांची तपासणी झाली पाहिजे। परंतु असं आपल्याकडे होता येत नाही। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा महाराष्ट्रात खूप मोठा बनत चाललेला आहे। बीडच्या घटनेनंतर हे तर अजून जास्त प्रमाणात लोकांसमोर येत आहे। मी पुन्हा सांगतो की अशा घटना सतत घडतात। आमच्या बदलापूरची घटना जागी असताना ही घटना घडलेली आहे। या घटनांवर आळा बसावा यासाठी गृह खात्याने लवकरात लवकर योग्य ते पावलं उचलावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो। मी परप्रांतीयांना माझं नेहमीच सांगणं आहे की तुम्ही इथे राहता, आम्हाला तुमचा आदर आहे, पण तुम्ही जर आमच्या मराठी माणसाचा आदर करणार नसाल तर तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल। मला महाराष्ट्रात राहतात, तिथल्या राज्य तुम्ही जिथे पैसे कमवतात, जिथे तुमचं पोट भरलं जातं, त्या भाषेचा जर तुम्ही अभिमान बाळगणार नसाल तर आम्हाला आमचा अभिमान बाळगून घेता येतं।